मुलगा मरणावर टपलाय ही माणुसकी आहे का? अजित पवारांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलेला आहे. मुलगा मरणावर टपलाय ही माणुसकी आहे का असा सवाल त्यांनी थेट अजितदादांना केला आहे. आणि 90 वर्षाचा बाप असला आणि बिछाण्यावर पडलेला असता हॉस्पिटलमध्ये असला तरी 20-20 लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात, पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा तर जेव्हा बघावा तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो. हे काय माणुसकी आहे काय आहे काय? ज्यांनी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, बोटाला हाताला धरून चालायला शिकवलं, त्याची मरणाची इच्छा व्यक्त करणं त्याला काय म्हणायचं? तर मुलगा मरणावर टपलाय ही माणुसकी आहे का? अजित पवारांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलेला आहे. मुलगा मरणावर टपलाय ही माणुसकी आहे का असा सवाल त्यांनी थेट अजितदादांना केला आहे. आणि 90 वर्षाचा बाप असला आणि बिछाण्यावर पडलेला असता हॉस्पिटलमध्ये असला तरी 20-20 लाखाचं बिल झालं तर लोक उधाऱ्या काढून देतात, पण बापाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा तर जेव्हा बघावा तेव्हा हा माणूस साहेब मरताच कधी एकदाचे ह्याच लाईनवर असतो. हे काय माणुसकी आहे काय आहे काय? ज्यांनी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, बोटाला हाताला धरून चालायला शिकवलं, त्याची मरणाची इच्छा व्यक्त करणं त्याला काय म्हणायचं?